योगेश, आपण हा जो टाळ्यांचा गजर घेतो याच्यामध्ये खूप मोठी ताकद आहे आणि ह्या दररोज आपण साधारण 200 टाळ्या वाजवल्या तर आपल्याला कुठल्या प्रकारचा रोग होणार नाही, कुठल्याही प्रकारचा आजार होणार नाही, साधं सर्दी सुद्धा होत नाही, झाली तरी 1-2 मिनिटासाठी राहील आणि आपण आरोग्यपूर्ण राहू. सकाळ सकाळी विठ्ठलाचं नाव, व्यायाम, नामस्मरण, हृदय चांगलं राहतं. बरोबर. टाळ्यामध्ये हे जे आपल्या याच्यामध्ये 29 पॉईंट आहेत बॉडीतले त्याचं अक्युप्रेशर होतं, त्यामुळे सर्वांनी केलंच पाहिजे. हा, सर्वांनी सर करायलाच पाहिजे. आता आपण एक थोडस थोडक्यात हे जे एवढे बघताय सगळे रिटायर्ड आहेत, त्यांच्या प्रत्येक प्रोफेशन वेगळं आहे, त्यांचं वय बघू किती आणि त्यांचं जी आता तब्येत आहे ती का तशी राहिली आहे चांगली, त्याच्या मागचं रिझन फक्त योगा, खैरे सर आणि ही टेकडी. आता सांगतील प्रत्येकाचं वय. सर तुमचं वय किती? हा, वय 63 आहे आणि विठ्ठलाचं नाम म्हणजे सगळ्या जगा दुनियाला असं माहिती आहे त्याचं, ओके. विठ्ठलाच्या नामाचा. सर वय किती आपलं? वय 63. 63. कशी तब्येत? बीपी शुगर काय? मस्त एकदम. सर वय किती? 63. बीपी शुगर काय? एकही गोळी नाही. एकही गोळी नाही. ओके. सर वय? 65. बीपी शुगर काय? काही नाही. सर वय किती? 64 वय. बीपी शुगर काय आहे? नॉर्मल एक क्वचित असू शकतो अपवाद एखादा. सर वय किती? 69. आपण काय करत होतो अगोदर? भारतीय दंड प्राचार्य म्हणून काम करत होतो आणि गेली 20 वर्ष झाले हा योगाचा, रामदेव बाबांच्या योगाचा प्रसार करतो. प्रसार करताय. आता तुम्हाला काय शुगर बीपी काय? काही नाही. काहीच नाही. सर वय? माझं वय 50 वय आहे. मी गेले 10 वर्ष मी योगा आणि व्यायाम करतोय, त्याच्यामुळे माझं बीपी शुगर लेवल कमी आहे. ओके. कमी आहे पण कमी हो, आहे. आहे कमी. सर वय? 62. कोणताही रोग नाही, काही नाही, माऊलीच्या कृपेने. माऊलीच्या कृपेने खैरे सरांच्या कृपेने. सर वय 66. 66. कुठला बीपी शुगर काय? अजिबात कसलीच गोळी अशी नाही. कशामुळं? हे योगा आणि योगा टेकडी. टेकडी. सर वय? 58 वय. 58 वय. हो, कसल्याही प्रकारचं गोळी वगैरे काहीच काहीच नाही. सर वय? वय 60 वर्ष. वय 60 वर्ष. शुगर आहे, शुगर आहे, पण त्याचं टेन्शन नाही. टेन्शन नाही. आणि टेन्शन का नाही, हा. तर हे सगळ्या ही मित्रांच्या सगळी टोळ्या. सवंगडी अशी आहे. मित्रांच्या टोळ्या. बघू शकताय मित्रांनो, मित्र चांगले असले, संगत चांगली असली आणि ठिकाण चांगलं असलं तर काहीही होऊ शकतं. सगळे ऑलमोस्ट 50 पेक्षा जास्त पुढचे आहेत. मीच एकटा आहे 27 वयाचा आहे आणि त्याचं मला एवढं भारी वाटतंय. हे सगळे सर्वजण त्यांच्या मुलासारखं किंवा नातवासारखं मला सांभाळून घेतात. ती लहान आहे आणि मार्गदर्शन करत असतात. व्यायाम करत जा, पोट वाढले, पण मी पण काय कामाच्या ह्याच्यात थोडं माझं 19-20 होतं, पण पुढच्या आता 3 महिन्यात आपल्याला पण तब्येत चांगली करायची आहे. तुम्ही व्हिडिओ बघू नका नुसता, तुम्ही सुद्धा तयारीला लागा. ओके, चलो.